या टॉसविन यंगस्टर. यंगस्टरने काय घेतलाय? बॅटिंग. येस सर, बॅटिंग. यंगस्टरची बॅटिंग आहे. हा येस सर. कृपया वेळ कमी घालवायचा आहे, महत्वपूर्ण सामने येथे. येस गोलंदाज विशाल. गोलंदाज कोण आहे? आनंद गोलंदाज. कृपया दोन्ही पहिला संघाने चेंडू. आपला 12वा धावा. खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षात. चौकार का? येस सर, थांबा एक मिनिट. चौकार. चौकार पंच चौकार सांगता आहेत. चला जितू भाऊ जरा थांबा, आम्ही कव्हर करतो. आरामात आरामात घ्या. तर पहिल्या चेंडूला 4 धावा ओपनिंग केलं जात आहे. आनंदाची गोलंदाजी. यावेळेला टोला आहे उंच आणि शॉर्ट लेग कडे लँडिंग करतो आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, दुसरं 2 षटकांचा सामना आहे. 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. 6 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अमोल यांची खेळी रंगभरती आहे. चांगल्या पद्धतीचा फटकेबाजीचा नजराणा दाखवते. पुन्हा एकदा काय मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फिनालेमध्ये एंट्री. यावेळेला मात्र बीमर येतो आहे. स्क्वेअर लेगला नो बॉल येतो आहे. पंचांकडून हात वरती आहे. नो बॉलचा इशारा आहे आणि दुसऱ्या धावेचा कॉल देखील येतो आहे. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण आहेत, कारण फ्री हिट साठी सज्ज आहेत. 2 धावा आणि 1 म्हणजे 3 धावा येतील. धावसंख्या 9 बोर्डावर पाहायला मिळते आहे. फ्री हिटचा नजराणा पाहायला मिळेल. चल नक्कीच धावसंख्या 9 वर पोचलेली पाहायला मिळते. 9. काय गोलंदाजांना जमणार आहे का की दुसरा गोलंदाज प्रमोट करावा लागेल? पुन्हा एकदा भीमर आहे. नो बॉल चा इशारा देखील येतो आहे आणि 1 लेग बाय आणि 1 नो बॉल. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 11. तर चेंडू अजून सुद्धा 2च हाताळून झालेले आहेत. याला राऊंड कर जरा. 2 चेंडू 11 धावा. 11 धावा. नवीन गोलंदाज प्रजल का हर्ष आहे? प्रजल आहे का हर्ष? हर्ष. हर्ष. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता. फुल टॉस करून खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा घेऊन येतो आहे. सुरेख फटका आहे. धावसंख्या 15 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच चेंडू झालेले आहेत 3. षटकातले चेंडू 3 झालेले परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 15 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी आहे. फटकेबाजीचा नजराणा मात्र देताना यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टर पथराळी संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला, काहीतरी उत्कृष्ट निर्णय आपण साकारणार ह्याच्यात मात्र नक्कीच ठरवलं आणि यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतो आहे. वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त वाईट बॉल. 1 धाव मात्र वाईटच्या माध्यमातून येईल. धावसंख्या 1 वाढते आहे. धावसंख्या 16. पुन्हा एकदा मोठी धावसंख्या गाठत असताना संघ पाहायला मिळतो आहे. यंगस्टर्स यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका येतो आहे.
सुरेख असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषा पार होतोय, चौकार घेऊन येतो आहे. धावसंख्या 4 ने वाढते आहे. धावसंख्या धीरजच्या फळीतून येतो आहे. धावसंख्या 20 20 धावा. यावेळेला शॉटचा चेंडू थोडासा फल खेळला, स्क्वेअर लेगला दिशा दिली, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा कॉल आहे. 2 धावा देखील परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते आहे. 2-22. तर नक्कीच अजून सुद्धा 5 चेंडूच झालेले आहेत. धावसंख्या 22 बोर्डावर लागते आहे. या षटकातली शेवटचा चेंडू असेल. पाहूया, पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी शेवटच्या चेंडूची वाट आहे आणि नक्कीच फलंदाज अजून करतोय कामगिरी. टोला आहे चांगला उंच भरारी आणि चेंडूला कॅच करण्यासाठीचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा मात्र परिपूर्ण होत आहेत. 2 धावा. धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 पाहायला मिळते आहे आपल्याला. खूपच चांगली धावसंख्या बोर्डावर, कारण नाणेफेकीचा कौल घेतला आणि निर्णय काय चोख घेतला फलंदाजी करायचा. ठीक आहे, तर त्या माध्यमातून गोलंदाजांना मात्र नक्कीच दिवसभर गोलंदाजी साकारली आहे. क्रॅम्प येणे साहजिकच आहे. तर ह्या वेळेला आपल्याला खेळी साकारायची आहे. गोलंदाजी पूर्ण दिवसभर क्रिकेट आणि क्रिकेटच मैदानात आपल्याला पाहायला मिळालं आणि एक संघ जेव्हा 3-3 सामने खेळतोय, 4-4 सामने खेळतो आहे आणि तेच फलंदाज तेच गोलंदाज, किती जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगलेला असताना मात्र ही कामगिरी होती आहे. गोलंदाज मनोज यांना आमंत्रित केलं जाते आहे. धावसंख्या 24 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतील. फिरकीचा नाद बॅकफुटला येऊन टोला दिला जातो आहे लॉंग लेग कडे आणि 1 धाव पूर्ण आहे. दुसरीची मागणी आहे. रनआउट करण्याचा संधी होती. 2 धावा परिपूर्ण आणि तिसरीसाठी प्रयत्न होता. यावेळेला पाहायला मिळते आहे. तर विकेटचं पतन आपल्याला एक पाहायला मिळते आहे. थोडंसं घाई करायची आहे. आता मात्र मनोज यांची सुरेख अशी गोलंदाजी कामगिरी करते आहे, परंतु 2 धावा मात्र नाही रोखू शकत. धावसंख्या 26. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. अक्षय. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला काय पळीत बसला नाहीये. परंतु 1 धाव मात्र नक्कीच परावर्तित केली जाते आहे. धावसंख्या 27 येते. 4 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत. अरे धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे. चेंडू 2 झालेले आहेत. तर 4 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत. पाहूया मागच्या पहिल्या सेमीफायनलच्या पलीकडे जाऊन धावसंख्या होती आहे का त्याच्या आत रोखलं जाईल, काय कामगिरी केली जाते आहे. तर वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्या 28. नक्कीच मनोज हे देखील दिवसभर खूप नक्कीच, परंतु ह्या वेळेला देखील कदाचित बॅड लाईटचा इफेक्ट त्यांना देखील होऊ शकत असेल. खेळता आहेत चेंडूला दिशा लॉंग ऑन कडे. 1 धाव परिपूर्ण. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या पोचते आहे 30-30. पाहायला मिळते 30 झालेली पाहायला मिळते. पुढे यावेळेला ही सेमीफायनल चालताना पाहायला मिळते आहे.
तर नक्कीच शेवटचा चेंडू असेल. येस, षटकातला शेवटचा चेंडू पाहूया. अमोलचा टोला हुबकेला जातो आहे, कुठपर्यंत धावते आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे का? चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा, धावसंख्या 37 पाहायला मिळेल. 38 धावांचं विजयी लक्ष्य. नक्कीच पहिल्या सेमीफायनल पेक्षा जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता 38 धावांचं विजयी लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करताना मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा, मोठे बिग हिट पाहावे लागतील, करावे लागतील आणि तेव्हाच फिनालेमध्ये एंट्री होईल. चला लवकर यायचं, लवकर एंटर व्हायचं आहे. चला पंच, फिल्डर्स लवकर क्षेत्ररक्षण आपल्या जागा निवडा पटपट, कारण अजून फिनाले खेळवायचा आहे. तो सुद्धा किती चेंडूंचा खेळवायचा, इकडे आता मात्र प्रश्न आयोजक कमिटीकडे आहे, कारण 2 षटकं अजून परिपूर्ण व्हायची शेष आहेत. तर आपण किती वेळ घेतात ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. अजून एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. केशव ग्रँडसनचे ओपनर बॅटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रजल आहे ना, कौशिक कोण गेला, रुपेश. नक्कीच जबरदस्त जोडी, कौशिक आणि रुपेश ही जोडी पुन्हा एकदा नक्कीच कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. सर्वेश, गोलंदाज सर्वेश. पाहूया 38 धावांचं विजयी लक्ष्य साध्यतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच केली जाईल. बिग हिट, उंच टोला आहे, फसतो आहे फटका, परंतु कॅच ड्रॉप केला जातो आहे. संधी मिळते आहे कौशिक याला. 2 धावा, 2 धावा. कौशिक आणि रुपेश यांची जोडी 2-2. नक्कीच खातं उघडलंय. 2 धावांनी कामगिरी जबरदस्त करण्यासाठी सज्ज आहेत. बिग वाट बघितली, चेंडू येतोय कुठे, पाठवायचा आहे आणि पाठवला समालोचन कक्षेच्या वरती. 6 धावा घेऊन येतो आहे. धावसंख्या 8. येस, पंचांकडे आहे चेंडू, दुसरा घ्या सर. धावसंख्या 8 पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र सुरेख चेंडू चकमा दिला जातोय, पॅडवर आदळतोय, निर्धाव चेंडू येतो आहे. याचीच मात्र सर्वेश वाट पाहत होते की सुंदर चेंडू घेऊन यायचा आहे, बीट करायचा आहे, परंतु मागच्या चेंडूला मात्र वेट अँड वॉच, चेंडूला बघितलं, निरीक्षण परखलं आणि नंतर फटका सजवून दिला मिड विकेटला षटकारासाठीचा. परंतु नक्कीच पुढच्या चेंडूला मात्र सुरेख योगदान सर्वेश करून देताना. पाहूया पुढचा चेंडू. उंच टोला आहे, लांबी नाही आहे या वेळेला. पाहूया, नाही संधी, नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग आणि दुहेरी धाव पुन्हा एकदा. तर धावसंख्या पोचते ती म्हणजे 10. चेंडू झालेले 4. चांगलाच पाठलाग सुरू आहे, करता आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा. मेहनत का फल कहते हैं रहता है मीठा और उसके लिए तैयार है बल्लेबाज कौशिक. करतोय खेळी. यावेळेला निर्धाव चेंडू. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. सर्वेश सुरेख गोलंदाजी दिली गेली आपल्याला पाहायला मिळते आहे फाईन लेगला. आणि चेंडू जातोय कुठे आहे, पंच चौकाराचा इशारा देण्यासाठी सज्ज पाहायला मिळते. 4 धावा येत आहेत. धावसंख्या 14 पोचते आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र
24 धावांची गरज अजून सुद्धा शेष आहे. 6 चेंडू 24 धावा लक्ष लागलेला आहे. 6 चेंडू 24 धावांचं खूपच जबरदस्त चुरस पाहायला मिळते आहे. नक्कीच सर्वेश यांची गोलंदाजी बघितले. पहिल्या चेंडूला 2 एक षटकार खाला, तिसरा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडू निर्धाव, हे 2 चेंडू निर्धाव घेऊन आले. त्यामुळे 2 बिग हिट शॉट आपल्याला थांबवण्याची कामगिरीचं कौशल्य इकडे मात्र सर्वेश यांनी दाखवलं. पुढचं षटक धीरज घेऊन येत आहेत. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न यावेळेला रुपेशला मात्र यावं लागेल डकआउटला. स्टंप आउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. चला पुढचं फलंदाज जायचं आहे मैदानाच्या आत. नवा फलंदाज हर्ष. 5 चेंडू आहेत, 28 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू 28 धावा बनवायच्या आहेत. लक्ष झालाय निर्धारित, खतरनाक. 38 लवीन आहे असं 24 उंच टोला आहे. येस एक चांगला टोला. धावसंख्या 1 येते आहे, तर धावसंख्या 15 आणि आता मात्र 23 धावांची गरज आहे. नक्कीच 4 चेंडू 23 धावा. 4 चेंडू 23 धावा मोठं लक्ष आहे. पण मोठं लक्ष साध्य करण्यासाठी जबाबदार फलंदाज, मोठी आक्रमकता दाखवणारे फलंदाज देखील आहेत, परंतु बीट होत आहेत. कलात्मक धीरज यांची गोलंदाजी फिरकीसारखे मीडियम फास्टर गोलंदाजी टाकता आहेत, जेणेकरून फलंदाजांचा फटका लांबीला जाणार नाही. आणि यावेळेला तर चकवा डॉट चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. तर खूपच चांगली अशी गोलंदाजी धीरज यांच्याकडून होते आहे. नाही संधी मिळत नाही. टेक्निक आहे, अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावर गोलंदाजीचा मारा आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळते आहे. धावसंख्या यावेळेला पोहोचते आहे ती म्हणजे 16. आता मात्र नक्कीच औपचारिकता आहे. 2 चेंडू 22 धावांचं लक्ष आहे. चला फायनल मॅच झटपट अनाउन्समेंटिंग देऊन टाकायचे. वाईट धावसंख्या 17. चला आयोजक कमिटी फायनल मॅच किती चेंडूंचा आहे? तीन बॉल फिनाले 3 चेंडूंचा असेल. कंपल्सरी चेस आहे आपल्याकडे. चला नक्कीच संघ मात्र इकडे गारद होतो आहे. तर यंगस्टर येतो इकडनं पुढे.